हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. आणि आजचा हा दिवस होता हळदीचा दिवस. तर आज आपल्या सोनूदीदीची हळद होती. तर आमच्या इकडे हळदीच्या आधी नवरीला आणि नवरदेवांना दोघांनी आंघोळ फोटो घातली सोनू जाते, खाली म्हणजेच ते वागे एकदा वारल्याचं परत. पाणी असतं. तर इथे हा नवरदेव यायला बस. खूप वेळ होता, कारण बाप्पा आणि श्री मुराळी म्हणून गेले होते नवरदेवाला आणायला. आणि ते ऑन द वेच होते. त्यांना यायला खूप उशीर होणार होता असं त्यांनी ऑलरेडी सांगितलं होतं कॉल करून. त्यामुळे आणि इकडे नवरीचा मेकअप करायचा होता, त्यामुळे मग आम्ही नवरीला आधीच आंघोळ घालून घेतली. खरं तर पद्धत अशी होती की नवरीला नवरदेवाला एकत्रच आंघोळ घालायची, पण वेळ नसल्या कारणाने किंवा तिचा मेकअप करायचा होता म्हणून आम्ही तिचं लवकर आवरून घेतलं. वर बघ ग. तर इथे लवकरच तिला आंघोळ घालण्यात आली. वरती बघ सोन दीदी. सर्वांनी तिला आंघोळ घातली. वर बघ मावशी बघ. तर कशी वाटते आमची नवरी ते नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. दीदी इकडे बघ. लग्न घर म्हटलं की नुसती गजबजाट असते अख्ख्या घरात. कोणाचं काय चालू आहे ते कळत नाही. प्रत्येकाच्या मागं कामच काम चालू असतं. तर इथे छोट्या छोट्या मुलांसकट ते सगळ्यांना सांभाळावं लागत होतं. तर सगळेच जण खूप एक्सायटेड होते लग्नासाठी आणि प्रत्येकाची तयारी पण चालू होती. काही जणांची मेहंदी काढायची चालू होती, काही जणांचं काही ना काही काम चालूच होतं. तर इथे हे छोटे आद्या आराध्या त्यांनी सुद्धा तिला आंघोळ घातली. इकडे बघ. त्यांच्या मावशीचं लग्न होतं. इकडे बघ. त्या पण खूप एक्सायटेड होत्या. हा आणि सगळे एकत्र आली ही छोटी मोठी. तर खूपच गोंधळ होतो घरात हे सांग. मम्मी इकडे बघ. मम्मी तर सर्वच जण आद्या आराध्या आदिराज, आता सगळ्यांचा फेवरेट आपला राघव, नंतर समर्थ, या सगळ्यांचा नुसता गोंधळ चालू होता घरात. हे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये इथे. असं धर आणि इथं दाबायचं फोटो काढायच्या वेळेस. कपडे काढा. फोटो पण काढ. घे पटकन. शुक शुक फोटो काढ. वरती बघ. व्हेरी गुड. घाला वारले चला. सो इथे खूप गोंधळ चालू होता, त्यामुळे मला व्हिडिओमध्ये आवाज सुद्धा टाकता आला नाही. ऐकतच असाल तुम्ही. आणि उशीर झालेला होता खूप. नवरीला मेकअपला पाठवायचं होतं लवकर, त्यामुळे अशी गडबड चालू होती सर्वांचीच. आणि हे पाणी वगैरे आंघोळ वगैरे घालून झाल्यानंतर नवरीचा मेकअप झाला. आणि हा होता तिचा फायनली साखरपुड्याचा लुक. सो कसा वाटतंय तिच्या साखरपुड्याचा लुक हा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. खरं तर आमच्याकडे म्हणजे साखरपुडा आणि सुपारीचा कार्यक्रम हा लग्नाच्या आदल्या दिवशीच असतो डिरेक्टली. आणि वेळ पण असाही कमी होता, त्यामुळे मग आदल्या दिवशी साखरपुडा, हळद आणि सुपारीचा कार्यक्रम झाला. तर अर्धे लोक सर्व मंगल कार्यालयामध्ये गेले होते आणि काही जण घरीच थांबले होते, कारण नवरदेव येणार होता. आणि इथे आपला समूह रेडी होता. तर इथे फटाके फुटत होते नवरदेवाच्या आगमनानंतर. तर संध्याकाळी उशीर झाला त्यांना यायला. खूप 7-7:30 वाजले होते नवरदेवाला यायला. आणि तिथून पुढे मग नवरदेवाला आंघोळ घालायची होती. मग अशी नवरीला घातली सेम तशीच. सो त्यासाठी काही जणी मावशी वगैरे त्याच इथे थांबल्या होत्या आणि काही जण मंगल कार्यालयात जाऊन ऑलरेडी पोहोचलेले होते.
किती लावलेत. इथे नवरदेवाचं आगमन झालेलं आहे आणि मस्तपैकी फटाके वगैरे फोडून त्यांचं स्वागत केलं होतं जोरदार. आणि पाऊस चालू होता त्यामुळे लाईट गेलेली होती, त्यामुळे थोडीशी जरा फजिती झाली आमची. लाईट पण नव्हती त्यामुळे ते इथे भाकर आणि तुकडा ओवाळून टाकलेला आहे आणि औक्षण करून नवरदेवाचं स्वागत करण्यात येत आहे. तर इथे लाईट नसल्यामुळे थोडासा तुम्हाला अंधार दिसत असेल, सो त्यासाठी सॉरी. आणि मंगल कार्यालय हे घरापासून खूप जवळच्याच अंतरावर होतं, त्यामुळे एकदम पाय चालत जाण्यासारखं एवढ्याच अंतरावर होतं, त्यामुळे काही वाटलं नाही. सारखं म्हणजे काही साहित्य विसरलं तरी टेन्शन नव्हतं, कारण तिथल्या तिथं जवळ घर होतं. तर आता इथे नवरदेवाला आल्या आल्या लगेच आंघोळ घालायची होती, कारण उशीर झाला होता. मुहूर्त टळता कामा नये आणि सुपारीचा कार्यक्रम राहिला होता. हळद लावायची होती, अजून साखरपुडा होणार होता, त्यामुळे मग पटपट आवरून घेतलं सर्व. इथे आंघोळीच्या आधी कानात तेल सोडावं लागतं. पाणी भरपूर आहे. गरम आहे ना? गरम कशाला? तर ऑलरेडी उन्हाळा चालू होता, एप्रिलचा महिना होता आणि त्यात नेमकी लाईट गेलेली. आणि गावाकडे लाईट गेली की इतका प्रॉब्लेम होतो की लवकर येत पण नाही ती लाईट. आणि पावसामुळे तर अजूनच लेट केला लाईटीने यायला, त्यामुळे गरम खूप होत होतं आणि आमचे मेकअप पण झाले होते सगळे, त्यामुळे पटपट आवरून घेतलं पटपट एकदमच, कारण नवरदेवाचं पण आवरायचं राहिलं होतं. ॲक्च्युली खरं तर सगळीकडे नवरदेवाचं ऑलरेडी आवरून होतं आणि मग नवरीला वेळ लागतो आवरायला. पण आमच्याकडे उलटं झालं होतं, नवरी ऑलरेडी तयार होऊन बसलेली होती, फक्त नवरदेवाचं आवरायचं राहिलं होतं. ते त्यांना यायला उशीर झाला, त्यामुळे तसा प्रॉब्लेम झाला तो. हा वहिनी आहेत ना, मम्मी वहिनी. आपल्याला वाटतंय आहे ना. सगळ्यांनी टाकले बाबा. 5 तांबे घ्यावं लागतील ना. हा ते घ्यायचंय. साबण वगैरे लावा सगळ्या अंगाला. सगळ्या अंगाला साबण लावा. डोक्याला नको राहू दे, आपण शॅम्पू राहू दे. पाणी टाकायचं समोर इकडे पाय थोडी इकडे तर इथे सर्वांची आंघोळ घालून झालेली होती
आणि आता नवरदेव त्यांचा आवरायला जाणार होते. तर हा जो आहे पूर्ण व्ह्यू हा मंगल कार्यालयातला व्ह्यू आहे. तर असं हे डेकोरेशन झालेलं होतं पूर्ण. आणि जो मधला राऊंड दिसतोय तिथे साखरपुडा आणि हळद दोन्ही तिथेच होणार होतं. नंतर दुसऱ्या दिवशी जी सप्तपदी आहे ती सुद्धा तिथेच होणार होती. तर इथे नवरी मी तुम्हाला मगच सांगितल्याप्रमाणे ऑलरेडी रेडी होती. सो ऑन टाईम आम्ही नवरीला घेऊन खाली पोहोचलो होतो. खरं तर या सगळ्या व्हिडिओमध्ये मला माझं पण लुक दाखवायचं होतं, पण तो दाखवणं शक्य नाही झालं कारण खूप गडबड चालू होती. इथे चालू आहे सर्व. सर्व नातेवाईक सर्व आले होते आणि सुपारी फोडायचा कार्यक्रम चालू होता समोर. आणि सुपारी फोडून झालं की लगेच साखरपुडा होणार होता आणि साखरपुड्यानंतर लुक चेंज करून लगेचच हळद पण होणार होती. सो थोडा उशीर झाला आम्हाला सर्व आवरायला. लग्नपत्रिका आणली असेल तर माझ्याकडे द्या स्टेजवर. तर इथे दोघं पण रेडी होते, सोनदीदी पण आणि जिजू पण. तर हा त्या दोघांचा साखरपुड्याचा लुक आहे. आत्ता जरी व्यवस्थित दिसलं नसत असेल तरी एक व्हिडिओ मी बनवलेला आहे याचं सेपरेटच. त्यामध्ये यांचे संपूर्ण लुक्स आहेत, ते तुम्ही बघालच पुढच्या व्हिडिओ. तर इथे साखरपुडा चालू झाला आणि साखरपुड्याचे विधी त्यांचे चालूच होते. आणि नेमकी जेव्हा रिंग घालायची असते त्यावेळेसचा व्हिडिओ माझ्याकडे नाही आहे कारण मी त्यावेळेस तिथे नव्हते, मी घरी गेले होते साहित्य आणायला. आणि साखरपुडा झाल्यानंतर लगेचच हळद होती, त्यामुळे पटकन साखरपुडा आवरून हळदीचा लुक तिचं तयार केला होता. तर हळदीचा लुकही मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवला आहे. सो कसा वाटतोय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सो लगेचच तिचा हळदीचा लुक तयार झाल्यानंतर घरातल्या सर्वांनी तिला हळद लावली. आणि आज तिचा लास्ट डे होता, उद्या तिचं लग्न होणार होतं आणि ती चालली होती तिच्या सासरी. सो खूप असं ऑलमोस्ट सगळ्यांसाठीच इमोशनल मुवमेंट होता हा. सो सर्वांनी हळद लावली तिला. आणि रात्री 1 वाजले आम्हाला घरी जायला. आणि नवरी तिथेच होती, मंगल कार्यालयामध्ये राहण्याची सोय होती, त्यामुळं नवरीसोबत बाकीचे जे जिंके होते ते पण तिथेच थांबले. सो कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओसह. थँक्स फॉर वॉचिंग.